आणि मरीन ड्राईव्हवर पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाची परेड पाहायची परवडी मुंबईकरांना मिळाली। राजपथवर जाऊन पाहण्याचा आनंद मुंबईकरांना मिळत नाही, पण इथेच एवढा भव्य सोहळा पाहायला मिळाल्यामुळे मुंबईकर खुश झाले। दिल्लीतल्या राजपथाच्या धर्तीवर मुंबईत देखील प्रजासत्ताक दिनाचा एक मोठा आणि दिमागदार सोहळा आयोजित केला होता। या सोहळ्यामध्ये मुंबईकरांना वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळालेल्या आहेत। आपल्या सोबत काही मुंबईकर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे आपण जाणून घेणार आहोत। कसा वाटला हा सोहळा, काय नेमकं तुम्ही बघितलं? खूप छान मजा आली। सर्वात पहिले तर मला बोफोर्स बघून मजा आली, जी कारगिलमध्ये जिने छान उत्तम कामगिरी केली आहे ती लाईव्ह बघायला मिळाली, याचा फार आनंद आहे आम्हाला। त्याशिवाय आर्मीचं आणि नेव्हीचं उत्तम संचलन, त्यांची शिस्त, त्यांचं ते सुंदर कपडे, त्याशिवाय जे चित्ररथ बनवले गेले तेही इतके उत्तम आहेत। मोनोरेलचा चित्ररथ किती उत्तम होता तोही आवडला। महाराष्ट्राची संस्कृती आणि भारताची संस्कृती याच्यामध्ये बघायला मिळाली आणि त्यांनी जे चित्ररथ वगैरे जे आयोजन केलेलं होतं, मेन म्हणजे साक्षरता, मुलींची साक्षरता, बाकीचं सर्वसावी शिक्षा अभियान, या सर्व गोष्टी समोरासमोर बघायला मिळाल्या। अद्भुत आणि उत्साहवर्धक सोहळा बघितल्याचा आनंद जो आहे तो मुंबईकरांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश बालेरावसह देवेंद्र कोलटकर, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास, एक पाऊल पुढे।